मित्रांनो आपल्या सोबत आहे आजचा प्रथम क्रमांकाचा मानकरी रायफल. काय सांग चला आज असू द्या प्रथम क्रमांक झालाय आपला. भरपूर आनंद झाला. हा भरपूर आनंद झाला. आता आजचं नियोजन कसं केलेलं कारण आजची जोडी ही सगळ्यांची आवडती जोडी होती. आवडती जोडी म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं या जोडीवर. हा आणि ते आज समाधान झालं. सगळ्या महाराष्ट्राचं बी समाधान झालं आणि मालकाचं बी समाधान झालं. आज कोणी नियोजन केलेलं होय? बारीक ड्रायव्हरच केलं होतं नियोजन. काय सांग चला रायफल जाईल तिथं आता तुम्हाला गुलाला ठेवतोय काय काय नक्की वैशिष्ट्य त्याचं काय सांगायचं? बैल टॉपला पळतोय आता. 2 खांदी बैल पळतोय त्यामुळे त्याला अडचणच काय नाही असा विषय. कसं त्याचा सांभाळ वगैरे कसा करता तुम्ही? सांभाळ लहान मुलासारखा सांभाळ असतोय त्याचा घरी. काय काय नियोजन असतं घरचं त्याचं? घरी खायला वगैरे असतं बऱ्यापैकी. सगळ्याचं लक्ष असतं लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्याचं लक्ष असतं त्याच्या. त्यामुळं बैल गाडला. आता आजच्या मैदानात सगळी टॉपची बैल होती. आज कशी गाडी पळाली? 1 नंबर पळाली आणि 1 नंबर आम्ही सकाळी सांगितलं होतं 1 नंबर करणार कोणीकडं पण येऊ द्या गाडी. हा काय सांग चला आज 1 नंबर झालाय. बैलच पोहतोय आज 5वं मैदान आहे 1 नंबर करायचं. हा चलक काय सांग चलो कारण 5वा गुलाल सहजाच आता बैल गुलाल करणं हे महत्वाचं असतं. त्यात तुमचा सलग बैलाने गुलाल केला. बैलच तसा पोहतोय 4 एखादा आता बाहेर कुठनं पण कसा पण पोहतोय. कसा पण पळवा. हो कसा बी. त्याला कसा घडवला हो तुम्ही? याला घडवायला वर्ष गेले पहिल्यांदा. हा कसं कसं काय सांगा की जरा थोडक्यात. काय नाही याला पहिल्यांदा बडाव पहिल्यावर शिकवलाय 6 महिने. त्याच्या गळ्यात शाना केलाय दोन्ही खांद. जर शेजारचा बैल जास्त पळाला तर त्याला गळा द्यायचं शिकवलंय. आणि जर हे वाढला म्हणजे असं अंगावर जात नाही दाबादाबी करत नाही काय नाही एकदम दोन्ही खांद शाना पोहतो. काय सांगचाल तुम्ही आज 1 नंबरचा मानकरीचा आपल्याकडे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. 1 नंबरचा इथून पुढे पण झालेला आहे मागून पण झालेला आहे इथून पुढे पण होणारच होणार. आणि हे सारखा बैल होणं नाहीच इथून पुढे होईल का नाही सांगू शकत नाही. काय सांगचाल तुमच्या शिरसवडीच्या गावात एक तरी असा टॉपचा बैल होतो आणि ह्याच्या मागे पण झाला होता शिरसवडीचा बंडे आमचा बांड्या कारण मी पण तो बैल सरदार एक आणि त्यानंतर हा रायफल. आणि त्यानंतर होणार तरी आमच्या आता अजून मैदानात काढलेला नाही. एका मागे ठेवलेला आहे अजून आणि ते होणार तर ते पण ह्याच्यानंतर काम करणार तर खरोखर करणारच. म्हणजे तुम्ही अजून एक मागे ठेवलेला आहे. आता दडवून ठेवलाय थोडक्यात. दडून नाही ठेवलं सगळ्यांना दुनियात माहित आहे तो. पण पान वर काढायला नाही लगेच ती. सगळ्यांनी ओपन केल्यानंतर मग आम्ही ओपन करणार ती. तो पण ओपन नाही करणार. म्हणजे येणार आता दिवस पण लवकर 2-3 महिन्यात येईल. घरची गाडी पळणार का? घरची गाडी पळणार पण आणि तो पण त्यासारखंच पळणार. म्हणजे काय आता ही घरची गाडी तुमची लवकरच मित्रांनो त्यांची दिसणार आहे. काय सांगचाल आज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हातात धरलंय तुम्ही? बैल काय सहकार्य काय तुमचं असतं? बैल हा महाराष्ट्रात 1 नंबरचा बैल आहे. बैल सलग 5वं मैदान मारलेलं आहे आणि गुलाल घेतल्याशिवाय बैल हालतच नाही. तुम्ही बाहेर असता कुठं? सातारा. मग आज तुम्ही खास त्याची शर्यत बघायसाठी आला? शर्यत बघायसाठी. काय तुमचं सहकार्य काय असतं? लाईव्हला बघता का? हो बघतो मी. काय भारतीय मराठा महासंघ सातारा शहर अध्यक्ष आहे. अध्यक्ष. आणि रायफल हा महाराष्ट्रात गाजलेला बैल आता. युट्यूबला बघा कुठेही बघा बैल गुलाल घेतल्याशिवाय कुठंही गुलाल घेतल्याशिवाय हालतच नाही मैदान सोडत राहतोच त्याची खासियतच आहे. काय सांगचाल बाबा आज 1 नंबर झालाय? चांगलं झालंय चांगला पाहिला. आज लय दिवसात मला दिसला तुम्ही. नाही मी मधली 2 मैदान नव्हतो. माझं कारण का उद्योग असल्यामुळे मी 2 मैदान आलो नाही. पण आज माझी गाडी चुकली तरी मी मोटरसायकल बैलासाठी आलो. बकासूर पण आलाय मित्र. बकासूरची पण बाईट घेऊया कारण दोन्ही बैलांना श्रेय जाते. मित्रांनो आपल्या सोबत आहे बकासूर 1 नंबरचा मानकरी कारण दोन्ही बैल ज्यावेळेस पळतात त्यावेळेस गाडी गटून पळते आणि 1 नंबर करते. काय सांगचाल दादू आज तुम्ही नंबरात आहे कायम बकासूरनं तुम्हाला उजेडात ठेवले? हो आपला बैल तर पळतोच आणि बैल दाखवून देतोय लोकांना की नाही का मी पण करू शकतो. फक्त बैलाला बैल पुरत नसल्यामुळे आणि पब्लिक साथ देत नसल्यामुळे बैलाचा 1 नंबर होत नव्हता. आणि रायफलची ते काय सांगण्याची काही गोष्टच नाही कारण का आज सलग 4थं मैदान आहे की रायफल सलग 1 नंबर करतोय. आणि आपण निमसोडच्या मैदानामध्ये रायफल आणि आपण सोबतच 1 नंबर केला होता. मग आता सोबत पळल्यासारखंच झालंय. बस आपल्या गाड्या वेगवेगळ्या होत्या पण सोबत पळल्यासारखंच आम्हाला 1 नंबर झालाय. त्यामुळे रायफलनी पण आज चांगल्या प्रकारे साथ दिली. त्यामुळे रायफलचं पण आपण
अभिनंदन आहे. आता दादा तुम्ही कायम बकासूर सोबत असता, काय नियोजन त्याचं करता? कारण 1 नंबरात पळतोय काय. हो, रायफल ह्याचं बकासूरचं नियोजन आम्हीच करतो. बकासूर गरणं गोठ्यावरून घेऊन यायचं मैदानामध्ये आला की त्याला सगळं म्हणजे त्याची नाही का निगा राखणे, बाकी सगळं मैदानामध्ये पळवायचा, वर आल्यावर गाडी पकडायची, बांधायचं, पाणी वगैरे करणं सगळं आम्हीच करतो. त्याच्यामुळं काय नाही, फक्त आम्हाला एवढंच होतं की कुठेतरी पब्लिकने साथ देऊन आपण 1 नंबर करावा. आणि आता कुठेतरी असं आम्हाला वाटतंय की पब्लिक आम्हाला साथ द्यायला लागली. बस फक्त पब्लिकला एवढी सांगतोय की अशीच साधा आम्हाला कायम राहू द्या. आपला बकासूर आणि तुमच्या सगळ्यांचा बकासूर असाच 1 नंबर मध्ये राहील. आणि बकासूरवर प्रेम करणारे लोक ही कायम राहणार. हो, 100%. कारण ज्या मैदानात बकासूर असतो त्या मैदानात प्रचंड गर्दी असते. हो, आज तर ह्यावरून रायगड चिपळूणवरून लोक आलते, रत्नागिरीवरून लोक आलते की बकासूर बघायसाठी इथं आलते खास. मित्रांनो, प्रदीप शेट आहेत. प्रदीप शेट, काय सांगचाल? कायम तुम्ही बकासूर सोबत आहे, त्याचं तुमचं नातं म्हणजे तुमचा डीपी पण बकासूरच आहे. लहानपणापासून मी लहानपणापासूनच त्यासोबत. लहानपणापासून त्यांनी सांभाळलं. काय सांगचाल त्याची काय सवय आहे लहानपणापासून? आता एवढा पळतोय तो. आता पळतोय त्याला काहीच सांगताच येत नाही त्याचं, मला जाऊन बघितलंच नाही त्याचं मी. एवढं शिकवलं मी त्याचा बैल. तुम्ही सगळी त्याची शिकवण घेतली. काय काय लहानपणीपासून शिकवण घेतली त्याची? काय आता पहिलं काय आम्हाला वाटलंच नव्हतं पळणार आहे बैल. नंतर कळलं, एक बिनजोड खेळले आम्ही, आम्हाला कळलं मग पळणार. आता त्यांनी आपले पार्टनर्स पडले डायरेक्ट. सप्तहिंद केसरी आम्हाला केलंच. तुम्हाला कायम गुलाला ठेवलं, तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात एक ओळख करून निर्माण दिली. केले आता जगभर केले आम्हाला. काही लोक देव मानतात त्याला बाहेरचे, सातारे मधले. मित्रांनो, आपल्याला जे नाव सगळ्या मैदानात पुकारलं जातं की बकासूरचे लाडके आपल्यासोबत आहे, बकासूर प्रेमी. काय सांगचाल? तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा. नाव जयदीप शेठ क्षीरसागर रहमतपूर. जाईल त्या मैदानात असतो. जे नाव सगळ्या महाराष्ट्रात आता असतंय महाराष्ट्रात फेमस बैल 1 नंबर. जाईल त्या मैदान 1 नंबर करणार. काय सांगचाल? तुम्ही कायम ते सोबत असता आणि तुम्ही कधीपासून त्याच्यावर प्रेम कधीपासून? पुष्यगावात 1 नंबर केला ना गेल्या वर्षी, तेव्हापासून. आता सप्तहिंद केसरी झाला तेव्हापासून. गेल्या वर्षी पुष्यगावात 1 नंबर केला ना, तेव्हापासून मी बकासूर सोबत आहे. तिथं बैल मी बघितला, मोठा सोन्यावर 1 नंबर केला. मोठा सोन्यामुळे बैल हा उजेड झाला, अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाला. आणि जाईल त्या मैदानात 1 नंबर करतो बोलायला समान कर. म्हणजे कायम तुम्ही आहे त्याच्यासोबत, असंच कायम त्याच्यासोबत. मित्रांनो, बकासूर सोबत कायम असतात आपले नितीन काका आहेत. आणि सांगायची एक गोष्ट झाली, ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्र गाजवलेला आपला मोठा लक्ष्य आणि छोटा लक्ष्य, तो छोटा सप्तहिंद केसरी छोटा लक्ष्य किंवा मोठा लक्ष्य, ती जोडी आणि यांचं भरपूर जुनं नातं आहे. आणि तो लक्ष्य पण त्यांच्यात दावणीला आहे. तर काय सांगचाल नितीन काका, ज्यावेळेस तुमचं नाव येतं त्यावेळेस महाराष्ट्रात जवळजवळ मोठी बैल ही तुमच्या दावणीला येतात किंवा तुम्ही त्यांच्या सोबत सहकार्याला करता, काय सांगचाल? विषय असा आहे की ज्या वेळेला मी आधी क्षेत्रात आलो त्यावेळेला 1 नंबरचा बैल म्हणजे लक्ष नंतर मला वाटतं 2 नंबर मध्ये आपण कधी खेळलो नाही. आपल्या दावणीला पण नव्हता बैल कधी. आता सांगायला गेलं तर मोठा लक्ष सुद्धा मुंबईत मी बिनजोडला सोडलं आहे. त्याच्यानंतर 1 नंबरचा बैल असा राहिलाच नाही कुठला की सुट्टी मेकरनं मी नाही तिथं. आता हा सचिन शेठ घरात आमचा. आता आपल्यासोबत बकासूर आहे. बकासूरचं काय सांगचाल? बकासूरचा काय विषय काय माहितीये का, शेठच्या नावावरती पळतो आपल्या घरात साहेब, त्यांच्या नावावरती पळतो. दुसरी गोष्ट, आधी मध्ये असं नाही का मैदानाला गेलो, शेट आली, शेट म्हणले ये बैल घेऊन, ते मळा एक होतं त्यावेळेला बैलावर मी गेलो सुट्टी मेकर म्हणजे. ते काय वेळेला मला वाटतं 7 मध्ये मैदान झालं होतं. त्याच्यानंतर मोहिल शेटला काय काय काम होतं त्यावेळेला बैला सुट्टी मी केली होती. तेव्हापासून बैलाला सांगत असतो. काय सुट्टीचं बकासूरचं काय सांगचाल? काहीच त्रास नाही त्याचा. बैल फक्त एका साईडने सोडायचा. फक्त त्रास देतो बैल कसा जातो, 4-5 दिवस आठवड्याचा गॅप झाला की बैल त्रास देतो सोडा. आता बकासूर म्हणजे सगळे लोक म्हणतात देवगुणी बैल मानला जातो. हो, देवगुणी. काय गुण सांगचाल असं? गुण म्हणजे तू बघ, ऐका, तुम्ही त्रास दिला त्याला तर तो 100% मारणार. तुम्ही आता लहान मुलगा आला, लेडीज आले कोण, कधीच बैलांना शिंग लावला फोटो काढताना किंवा काहीच नाही. तसं आमच्या लक्ष कुणालाच फोटो काढून देत नाही. अक्षरशः शेटने सुद्धा कधी काढला नाही किंवा गौतम आहे नाही. आता मुलाखतीमध्ये बघितलंच असेल तुम्ही. 2 नंबरचा खेळ आपल्याला आवडतच नाही पहिल्या. 1 नंबरचा 1 नंबरच्या बैलासोबतच तुम्ही कायम हो. आणि आता कायम तुम्ही बकासूर सोबत असता, काय विषय नाही. आता घरी तुमच्याच मुक्काम असणार. हो, कारण आता परवाशी शेटचं तुमचं चांगलं जुनं संबंध आहे. रिलेशन. प्रदीप शेट, काय सांगचाल? आता कसं होतंय माहितीये का,
तुम्ही आता काय करता? जॉब करता काय कॉलेज करता? कॉलेज कॉलेज करत करत बकासूर सोबत कसं काय हो? कॉलेज चालतं सुट्टी मारतो इकडे आले हा. कोण नसतं ना मोबाईल सोबत हा. त्याला कंट्रोल नाही होत बैल आम्ही दोघं कंट्रोल करतो ना. आता आज मैदान वैभव नाही आला तिकडे मैदान होतं म्हशीला वैभव पण आला असताच तर त्याच्या तिकडे पण बैल पळवाय नाही म्हणून तिकडे वैभव नाही आला आम्ही तिघ असतो कंपल्सरी. बकासूर वर तुमचं लय जीव आहे का हो? हा लय है का ना? कुठल्या मैदानात पहिल्यांदा तुम्हाला खुश केलेलं होतं ना? मला पेडगावला बलमा सोबत मला तेव्हा लय आनंद होता कारण ते भरपूर मोठं नामांकित मैदान होतं आणि बालमाची त्याची गाडी म्हणली की सगळ्यांचं प्रेम आहे त्या गाडीत. ती इंदकेसरी बैल आहे ना म्हणूनच. तर असंच तुमचा गुलाल करेल याच शुभेच्छा करतो तुम्हाला. प्रदीप शेठ किंवा नितीन काका असतील. धन्यवाद. थँक्यू.